निलंगा नगरपालिकेचे निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। काँग्रेससाठी अतिशय चांगलं वातावरण आहे। ज्या पद्धतीनं काँग्रेसची प्रचार यंत्रणा काम करत आहे ते पाहता की तळागाळामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या घरापर्यंत दारापर्यंत आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार हमीदभाई शेख सह सर्वच्या सर्व 23 उमेदवार आणि नेते मंडळी हे दारोदारी जाऊन प्रत्येकाला काँग्रेसचा अजेंडा समजावून सांगण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण सध्या निलंग्यामध्ये काँग्रेससाठी आहे। डॉक्टर अली मंत्री आणि सर्व परिवार सर्व कुटुंब आज प्रचारामध्ये बघण्यात गेला 3 सप्ताह पाहतोय। कशा पद्धतीचं महिलांमधून प्रतिसाद आणि सुशोभित प्रतिसाद मिळाला? महिलांमध्ये देखील माझ्या मिसेस देखील प्रचारामध्ये प्रचारांतरणीमध्ये आहेत। तर अतिशय चांगला महिलांचा प्रतिसाद त्या ठिकाणी आहे। ज्या काही मूलभूत सुविधा पाहिजे होत्या त्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळं महिला असतील सर्वच नागरिक निलंग्यामधले त्रस्त आहेत। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि एक बदल करण्याची लोकांची मानसिकता। बेसिक जनतेच्या बघा एकदम बेसिक मागणी आहेत। तो आपण जर पाहिला असाल तर प्रामुख्यानं जी काही दलित वस्ती आहे, ज्या काही मुस्लिम वस्ती आहेत त्या ठिकाणी तर जाणून बुजून यांनी जे म्हणजे रस्ते असतील, नाल्या असतील, जी काही पाण्याची व्यवस्था असेल ही केलीच नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली। त्यामुळं लोकांना ही काही बेसिक गोष्टीचीच मागणी आहे। आणखी बाकी तर जे काही असेल आपण क्रीडा संकुल म्हणा, नाट्यगृह म्हणा, या पुढच्या गोष्टी तर लांबच राहिल्या, पण आणखीन बेसिक सुविधाच लोकांना मिळाल्या नाहीत। त्यामुळे निश्चितच लोक नाराजी नाही, लोकांचा संताप आहे आणि नक्की बदल या वेळेला जनता करणार आहे। 2 ला मतदान, 3 ला निकाल, विजय आणि गुलाल कोणाचा? अरे फक्त आणि फक्त काँग्रेसचाच विजय आणि गुलाल। शेवटचे प्रश्न मतदारांना विशेष करून आपण काय विनंती करणार? मतदारांना मी एकच विनंती करू इच्छितो की सर्वप्रथम सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि मतदान करावं। आणि जे काही आता शेवटच्या 1-2 दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्ण म्हणजे राज्यात असेल देशात असेल भाजपची जी काही स्ट्रॅटेजी आहे की शेवटचे 2-3 दिवस जे काही पैशाचा हे करायचं आणि निवडून यायचं, तर ह्या सगळ्या आमिषाला बळी न पडता कुठल्याच गोष्टीला हे न करता ह्या तात्पुरत्या ह्याच्यानं काही होणार नाही। जे काही मागच्या 10-15 वर्षामध्ये ज्यांनी विकास केला नाही त्यांना घरी बसवावं आणि नवीन नेतृत्वाला या ठिकाणी काँग्रेसच्या संधी द्यावं हीच मी मतदारांना विनंती करतो। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।